अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या, श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार म्हणजे 5वा सोमवार आणि बैलपोळा. हे सगळे सण एकाच दिवशी आली आहे, म्हणून याला दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही. आता अमावस्या म्हटलं तर आपण काही उपाय करत असतो, काही सेवा करत असतो. त्याच्याच बरोबर बैलपोळा सुद्धा साजरी करत असतो. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जो नाग नरसोबा लागला आहे किंवा जो नाग नरसोबा आपण लावला आहे किंवा जे हरतालिकेचं चित्र आपण लावलं आहे, बऱ्याच ठिकाणी याला नाग नरसोबा म्हणतात, काही ठिकाणी हरतालिकेचं चित्र असं म्हणतात. त्याचं काय करायचं या सगळ्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम सोमवती अमावस्या. तुम्हाला एक सांगायचं आहे, सगळ्या अमावस्यांपेक्षा सगळ्यात मोठी येते ती सर्वपित्री अमावस्या. त्याच्यानंतर येते ती सोमवती अमावस्या. शनी अमावस्यापेक्षा पण मोठी असते ती सोमवती अमावस्या. ह्या दिवशी केलेली सेवा, केलेलं दान धर्म कधीही वाया जात नाही. म्हणून ह्या शुभ दिनाचं औचित्य साधून आपल्यालाही काही घरात उपाय करायचे आहेत. हे उपाय किंवा सेवा करायला खूप पैसे लागणार आहे का? अजिबात नाही. ज्या महिला घरी आहे त्या करू शकता, ज्या वर्किंग आहे, ज्या बाहेर कामाला जाता त्यांना करता येणार नाही, पण अर्थात त्यांच्या घरातलं कोणीतरी केलं तरी चालेल. आता अमावस्या म्हटलं तर लक्ष्मी प्राप्तीचे काहीतरी उपाय आपण करत असतो. आता सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय, की खूप करोडो रुपये येणं म्हणजे लक्ष्मी प्राप्ती का? नाही. आपण आपलं घर जेव्हा तुम्ही सेवा उपाय करत असता तेव्हा तुमचं घर हे सुखात राहतं, आनंदात राहतं. घरातला प्रत्येक दिवस हा शांततेत जातो. ही खरी लक्ष्मी प्राप्ती आहे. मानसिक शांतता घरात लाभणं, घरातलं वातावरण प्रसन्न होणं, ही खरी लक्ष्मी प्राप्ती आहे. नाहीतर मग देवा मला करोड रुपये दे आणि लाखो रुपये दे, याने लक्ष्मी प्राप्ती एकदाच होईल, मग ती परत गेल्यावर ती परत येणार नाही. म्हणून आपल्याला लक्ष्मी टिकवून ठेवायची आहे. भले ती कमी असली तरी चालेल, पण घरात सुख, शांती, समाधान लागणं हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सोमवती अमावस्येला आपल्याला भगवान शंकरांची तर उपासनाच करायचीच आहे. तो अतिशय महत्वाचा दिवस आहे. पण घरातली साफसफाई करणं ही तेवढंच महत्वाचं मानलं जातं. आपण कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक भांड्यामध्ये आपला जीव असतो आणि घरात तुटलेले कप असतं बघा, कपच्या दांड्या सुद्धा तुटलेल्या असतात. याने तुमचा राहू खराब होतो. तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपलं टॉयलेट आणि बाथरूम याचं दार, बऱ्याच वेळा अशी सवय असते की टॉयलेटचा वापर केला की आपण ते दार लावत नाही. तसंच ते आपलं म्हणजे दार लावत नाही किंवा ते ना उघडच असतं. एक सांगायचं आहे तुम्हाला की संडास किंवा बाथरूमचा वापर झाल्यावर ते दार लावून घ्यावं. सगळ्यात जास्त नकारात्मकता तिथे असते. अमावास्याच्या दिवशी वाटीवर खडा मीठ तुमच्या टॉयलेट आणि बाथरूम मध्ये ठेवा. काय जी नकारात्मकता असेल ती कमी होऊन जाईल. आता मिठाचं आकर्षण काय आहे तुम्हाला सांगते बघा. अमावस्या आली तर बायकांमध्ये म्हणजे कदाचित सगळ्यात जास्त हा प्रकार बायकांमध्ये घडतो. चिडचिड होते, भांडण होते, मग कोणावर तरी राग काढावा असं वाटतो, रडू येतं वाटतं. कारण आपण आदिशक्ती आहोत. आपल्यामध्ये ना जेवढी चांगलं आहे तेवढं आपल्यामध्ये ना नकारात्मकता सुद्धा पटकन येते. म्हणून अमावास्याच्या दिवशी प्रत्येक महिलेने आवर्जून करावं. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, त्या कोमट पाण्यामध्ये ना 4-5 खडे मीठ टाकायचे आणि त्या कोमट पाण्यात पाय टाकायचे. बघा तुम्हाला असं जाणवेल की काहीतरी बाहेर पडतंय. त्या मिठामध्ये ना नकारात्मकता शोषून घ्यायची खूप जास्त प्रमाणात ताकद असते. म्हणून सांगते की टॉयलेट बाथरूम मध्ये वाटीभर मीठ थोडंसं ठेवायचं आणि ते आपोआप कमी कमी होईल. एकदा कमी झालं की ते परत भरून ठेवायचं, कमी झालं की ते परत भरून ठेवायचं. आजकाल टॉयलेट आणि बाथरूम अटॅच असतं, तर तुमच्याकडे ते सिंगल असेल तर तुम्ही एकच वाटी ठेवा, वेगवेगळं असेल तर 2 वाटी ठेवा. रेंटचं घर आहे, करू शकता, हरकत नाही. हा कुठला उतारा नाही, हा फक्त साधा उपाय आहे. त्याच्याच बरोबर तुटलेल्या चपला. तुम्हाला माहिती कुलूप आणि चावी याचा खूप संबंध आहे. आपल्या घरातलं ना एक कुलूप असतं की ज्याची चावी हरवली किंवा कुलूप आहे चावी नाही, चावी आहे कुलूप नाही, असं जर असेल तर एक तर कुलपाची चावी शोधा, नाही तर चावीचं कुलूप करून घ्या. पण त्या ज्या वस्तू आहेत त्या घरात ठेवू नका. एक माणूस असतो त्याला 4 घड्याळ असतात आणि 4 घड्याळातले 3 घड्याळ तर बंदच असतात. घरात कुठलीच इलेक्ट्रॉनिक वस्तू ही बंद नसावी. याने येते ती दरिद्री, याने आपला राहू जास्त प्रमाणात खराब होतो. राहू म्हटलं, राहूची जेव्हा 7.5 वगैरे येते तर आपण खूप घाबरून जातो की राहूची 7.5 आली आहे आणि आपल्याला खरंच भीती वाटते की नको काही व्हायला. तर ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम असतात, पण हे आपणच आणतो आपल्या वास्तूमध्ये.
त्याचं कारणच हे आहे की तुमच्या घरात जर इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिक्सर बंद आहे, कितीतरी वर्ष झाले तो बंद आहे, तो चालू करून घ्या. एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल जी बंद आहे ती चालू करून घ्या. याने नक्कीच घरातली नकारात्मकता कमी होईल. तुटलेल्या चपला, फुटलेले भांडे, चिरलेल्या वाट्या, ह्या ज्या वस्तू असतात, अर्थात प्रत्येक डिश मध्ये, वाटीमध्ये आपला आपला खूप जीव अडकलेला असतो, पण त्याला जर चीर पडलेली असेल तर ते कृपया टाकून द्या. आता काय होतं ना, चिरलेले भांडे आपण आपल्या बिचाऱ्या कामवाल्या बायकांना देतो. मला एक सांगायचंय, द्यायचं तर चांगलंच द्यायचं. आपलीही दरिद्री कोणाला देऊ नका. जर तुमच्याकडनं चांगलं होत असेल तर आवर्जून द्या, पण काही पण त्यांना देऊ नका. त्याच्याबरोबर चप्पल, चप्पल जर तुम्हाला शिवता आली असेल तर ती आवर्जून शिवून घाला. आणि जर तुम्ही खूप वर्ष झाले ती चप्पल वापरत आहे, बऱ्याच वेळा असं होतं की आपली चप्पल वर्षभर आपण ती टिकवून ठेवतो, जर ती खराब झाली तर ती टाकून द्या. कारण चप्पल म्हणजे एक प्रकारचं दरिद्रीचं कारण आहे. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घराच्या बाहेर काढा. अर्थात घराची साफ स्वच्छता, सफाई करणं तेवढंच महत्वाचं आहे. घरातलं जाळं जळमट, आणि जर जर आपण सायंटिफिकली बघायला गेलं तर अर्थात 6-7 दिवसात गणपती बाप्पा पण येणार आहे, म्हणून घराची साफसफाई करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस आणि चांगला दिवस आहे. किंवा आहे ना, अमावास्येच्या दिवशी अवदसा, जी लक्ष्मीची बहीण आहे, तर तिला आपल्याला घराच्या बाहेर काढायचं असतं की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात येईल. तुम्हाला माहिती आहे, जिथे जिथे ना माता लक्ष्मी असते तिथे तिथे अवदसा येते, पण जिथे जिथे ना अवदसा असते तिथे माता लक्ष्मी कधीही जात नाही. म्हणून आपल्याला या घरातली साफसफाई करणं महत्वाचं आहे. देव देव तुम्ही स्वच्छ धुवा, तुमचा देव्हारा तो स्वच्छ करा. तुम्ही जेव्हा फरशी पुसता, तुम्हाला माहिती आहे ना, शनिवारी किंवा आहे ना अमावस्येला खडे मीठ टाकूनच फरशी का बरं पुसली जाते. खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता, निगेटिव्हिटी त्याने बाहेर पडते. मग काय करायचं आहे, थोडंसं गोमूत्र घ्या, खडे मीठ घ्या, लिंबू घ्या आणि थोडीशी हळद घ्या. हे सगळं मिक्स करायचं आणि ते आपण जे लादी स्वच्छ करण्यासाठी जे पाणी असतं त्याच्यात टाकायचं आणि त्याने आपली फरशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच पाण्याने म्हणजे तेच पाणी नाही, तसंच पाणी तुम्हाला करायचं आहे. आपली गाडी, छोटी मोठी कुठली पण गाडी असो, ती सुद्धा आपल्याला धुवायची आहे. कशाने? एक बादलीत पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये खडे मीठ टाका, लिंबू टाका, हळद टाका आणि गोमूत्र टाका. हे सगळं मिक्स करायचं आणि ते आपली गाडी आहे ती स्वच्छ धुवायची असते. नेहमी आपण उतारा करत असतो. आता उतारा करणं ही काही अंधश्रद्धा नाही आहे. आपण वर्षानुवर्ष हे ना उतारे करत असतो. उतारा करणं म्हणजे आपलं काहीतरी काढून लोकांना देणं असं अजिबात नाही आहे. गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की तुम्ही जेव्हा काही चांगलं करत असता तेव्हा कोणाचं तरी वाईट होईल. कारण आपण जेव्हा ना उतारा करतो नारळाचा, ते नारळ लगेच तसं कुठेतरी टाकून देतो आणि कोणीतरी ओलांडून येतं. नारळाचाच वापर का बरं करतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. त्या नारळामध्ये ना समोरच्याची नकारात्मकता शोषून घ्यायची खूप चांगली चांगली क्षमता असते. चांगलं सुद्धा घेतो आणि वाईट सुद्धा घेतो, म्हणून नारळाचा उतारा केला जातो. तुम्हाला जर वारंवार अपघात होत असेल तुमच्या गाडीचा किंवा काही ना काही प्रॉब्लेम होत असेल तर 5 अमावास्या तरी नारळाचा उतारा करावा. घराला दोष लागला आहे, घरात नेहमी कटकट होते, सगळे उपाय तापाय करून झाले ताई, घरात कटकट होते, पैशाला पैसा टिकत नाही, खूप अडचणी आहे, घरात नेहमी भांडणं होता, असं जर असेल किंवा काही काही घरात असतं बघा, घरात गेल्या गेल्याच खूप भकास वाटतं की ना, आपल्याला वाटतं की या घरात काहीतरी झालंय का काय, किंवा काहीतरी वाईट घटना घडलेली का काय, असं असं जर घरात तुमच्यात असेल तर तुम्हाला एक महत्वाचं सांगते, ते तुम्ही आवर्जून करा. आपल्याला अमावास्याच्या दिवशी कोहळा, गोरक्ष चिंच किंवा असोला नारळ, परत एकदा सांगते, आपल्याला आहे ना असोला नारळ, गोरक्ष चिंच केंद्रात मिळून जाईल आणि कोहळा, कोहळा एक फळ असतं, सगळ्यांना माहिती आहे. या तिघांपैकी एक जरी तुम्हाला भेटलं तर ते अमावास्याच्या दिवशी तुमच्या घरावर, तुमच्या घराला किंवा तुमच्या दुकानाला तुम्ही ते लावू शकता. ताई आमचं भाड्याचं घर आहे, मी सांगेल की भाड्याच्या घरात हे काही उतारा करू नका. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर, तुमचं स्वतःचं असेल तर आवर्जून करा. भाड्याच्या घरात कुठलेच उतारे करू नका. इव्हन गोरक्ष चिंच असो किंवा कोहळा असो हे सुद्धा तुम्ही लावू नका. आता गोरक्ष चिंच किंवा कोहळा लावण्याच्या आधी फक्त आणायचा, तो स्वच्छ धुवायचा, त्याच्यावर पूजा करायची आणि डायरेक्ट लावायचा नाही, त्याच्यावर सेवा करायची. मग तुम्ही गोरक्ष चिंच असो, असोला नारळ असो किंवा कोहळा असो, त्याच्यावर सेवा करायची. ती सेवा करणं म्हणजे काय, आता जर तुमच्याकडे गोरक्ष चिंच आली तर आपल्याला उजव्या हातात ती घ्यायची, त्याच्यावर सेवा करायची. तुमच्याकडे जर असोला नारळ असेल तर ते घ्या, त्याच्यावर सेवा करा.
किंवा तुम्हाला जर कोहळा लावायचा असेल तर तो कोहळा हातात घ्या, तर तो जड असो त्याच्यावर हात ठेवा आणि सेवा करा. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. पहिलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ तुम्हाला करायची आहे. दुसरा दत्तांचा बीज मंत्र एक माळ करायची आहे. नित्यसेवेमध्ये आहे आणि ही सेवा सुद्धा केंद्रातली आहे. तर श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे. श्री दत्त बीज मंत्र एक माळ करायची आहे. शाबरी मंत्र एक माळ करायची आहे. नवनाथ महाराजांचा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि काल भैरव अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे. वल्गा सुक्तम 11 वेळा म्हणायचं आहे. काल भैरवाष्टकम 11 वेळा म्हणा, वल्गा सुक्तम 1 वेळा म्हटलं तरी चालेल. ताई एवढी सेवा आमच्याकडनं होईल का? तुम्हाला जर वाटत असेल ना की ना उद्योगधंद्यात काहीतरी कमतरता आहे, नजर दोष लागला आहे, वास्तूमध्ये असो किंवा उद्योगधंद्यामध्ये असो, तर तुम्ही कोहळ्याची किंवा गोरक्ष चिंचाची ही सेवा करू शकता आणि एका लाल वस्त्रामध्ये घेऊन घराच्या बाहेर तुम्हाला ते लावायचं आहे. उजव्या बाजूला लावा, डाव्या बाजूला लावा, हरकत नाही. आता ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाहीये त्यांना तुम्ही गुगलला सर्च करा, सगळे मंत्र तुम्हाला मिळून जाईल. आता जेव्हा असे मनस्ताप होता किंवा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा आपला खूप मनस्ताप होतो, खूप चिडचिड होते. त्याच्यापेक्षा जर सेवा केली तर नक्कीच फायदा होईल. तुम्हाला माहितीये भूत प्रेत पिशाच्य बाधा कितीही वाईट असेल, कितीही नकारात्मकता असेल, कितीही घाणेरड्या वृत्तीच्या माणसाने काही केलं असेल, पण दत्तांसमोर कोणाचंही काही चालत नाही. दत्तांसमोर कितीही काही असो तो कधीही टिकत नाही. म्हणून ह्या सगळ्या सेवा करून जर तुम्ही तुमच्या उद्योगधंद्यात मध्ये जर लावले किंवा तुम्ही तुमचं कोहळं घराच्या बाहेर किंवा आता फ्लॅट सिस्टीम मध्ये खरंच अडचणी येतात की ताई नाही लावू शकत, तर काय करायचं, आपल्या दाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा प्रवेश करता करता म्हणजे आतच्या बाजूला तुम्ही आतल्या बाजूला पण लावू शकता, हरकत नाही. बाहेर जर जागा असेल, कारण बघा आपला छान ओटा असतो तर बरेच लोक ओट्यावर लावतात. फ्लॅट सिस्टीम मध्ये खरंच असा प्रॉब्लेम होतो. तर व्यवस्थित तुम्ही अरेंज करा, तुम्ही शोधा ते कुठे लावायचं आहे, लावा आणि बघा काय फरक पडतो. जर कोहळा वारंवार खराब होत असेल तर समजायचं थोडासा दोष आहे. दोष असल्यास आपण काय करायचं त्याच्यावर नंतर बोलूया. आजच्या माहितीसाठी फक्त इतकंच होतं. ठीक आहे, आता व्हिडिओ परत मोठा होईल. अजून एक सांगायचं आहे की आपण जेव्हा ना उतारे करत असतो, कृपया महिलांना विनंती आहे की तुम्ही प्रेग्नेंट असाल तर उतारा करू नका. तुम्हाला गर्भधारणा झाली आहे तर उतारा करू नका. अजून एक महत्वाचं, अमावास्याच्या दिवशी आपल्याला बैल पोळ्याची सुद्धा पूजा करायची असते. जवळपास बैल असेल तर त्यांची पण करा, नाहीतर बैलांच्या मूर्ती येतात घरात त्यांची पण आपल्याला पूजा करायची असते. त्यांना पण नैवेद्य दाखवायचा असतो. तुमच्या घरात जो काही नैवेद्य बनला आहे तो तुम्ही दाखवू शकता. तिसरं महत्वाचं की आपण जो नाग नरसोबाचा फोटो लावला आहे किंवा ज्याला जिवतीचा फोटो म्हणतात तो लावला आहे, त्याचं काय करायचं, त्याचं तो आज रात्रीच तो फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आता ज्यांनी फ्रेम बनवली आहे किंवा ज्यांनी लॅमिनेटेड तो फोटो आणला आहे तर तो फोटो अशा ठिकाणी ठेवायचा की घरातला कोणीही व्यक्ती त्या फोटोला बघणार नाही. अगदी 2025 ला जेव्हा जिवतीची पूजा करायची वेळ येईल, पहिला श्रावण शनिवार किंवा शुक्रवार असेल तेव्हाच तो बाहेर निघेल, अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्याकडे माझ्यासारखा जो कागदी आहे, तर त्या कागदाचं काय करायचं, तर तुमच्याकडे जवळपास झाड असेल तर ते फोल्ड करा आणि एका झाडाच्या तळाशी किंवा थोड्याशा झाडामध्ये ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे. वाहत्या पाण्यात टाकलं तर एक तर ते निर्माल्यात टाकायचं नाही आहे. वाहत्या पाण्यात टाकलं तर अर्थात पाणी दूषित होईल. मग एका झाडाच्या मुळाशी, मग तुळस असो किंवा कुठलं पण झाड असो, त्याच्या मुळाशी तो कागद तुम्हाला व्यवस्थित पुरून द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.